नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बेसनापासून खमण कसा बनवायचा ते बघणार आहे। हा खमण म्हणजेच ढोकळा अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा करून बघू शकता आणि तुमचा ढोकळाही छान पद्धतीने तयार होईल। चला तर मग आपण साहित्य बघूया काय काय घेतलं। त्यासाठी आपण निंबू सत्व घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, सोडा घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे। त्यानंतर या वाटीने आपल्याला 2 वाटी बेसन मोजून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला या वाटीने 2 वाटी बेसन मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, साखर टाकून घ्यायची आहे, हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि निंबू सत्व सुद्धा टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। वाटल्यास आपल्याला थोडंफार आपण त्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो। त्यानंतर मिक्सरच्या पॉटला आपण हे लावून घेतलेलं होतं, तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। त्यानंतर आपण परातीमध्ये थोडं तेल घालून ते त्या परातीला लावून घेणार आहे आणि त्यामुळे आपल्या ढोकळा त्याला चिकटणार नाही। त्यानंतर आपण पाणी उकळायला ठेवलेले आहे। आता आपण ही परात त्यामध्ये ठेवून घेणार आहे। त्यानंतर आपण दुसरी परात त्यावरती झाकून घेणार आहे आणि हे सारण मिक्सरच्या पॉटमधून बाउलमध्ये आपण काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून तेल घालणार आहे, म्हणजे आपला ढोकळा आतमधून असा छानपैकी स्मूथ असा तयार होईल। त्यानंतर आपण जो सोडा घेतला होता तो आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून थोडं त्याचं फर्मेंटेशन होण्यासाठी आपल्याला बेसनामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान पद्धतीने एकाच राऊंडमध्ये आपल्याला छानपैकी असे फेटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले सारण किती हलके होऊन वर येत आहे आणि आपले सारण ढोकळ्यासाठी तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला त्या तेल लावलेल्या परातीमध्ये हे सारण टाकून घ्यायचं आहे। अतिशय हळूवारपणे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण हे व्यवस्थित सेट करून आपल्याला त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला चेक करायचं आहे की आपला ढोकळा तयार झाला की नाही। त्यानंतर आपण साहित्य घेतलेले आहे तडक्यासाठी। या पद्धतीने आपण साहित्य घेऊन मोहरी घेतलेली आहे, पांढरे तीळ घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालून साखर ॲड करून तुम्ही त्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेऊ शकता। त्यामुळे आपला ढोकळा खाताना आपल्या घशामध्ये फसल्यासारखा वाटणार नाही। पण मला ती टेस्ट काही एवढी पसंत नाही, त्यामुळे मी निव्वळ तेल आणि तडका तयार करूनच यामध्ये टाकलेला आहे आणि मी त्यावरती वाटत असल्यास मला थोडं साधे पाणी थोडं कोमट करून यामध्ये टाकून घेते, म्हणजे आपला ढोकळा घशामध्ये फसणार नाही। अशा पद्धतीने आपण आपला खमण तयार केलेला आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघू शकता। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा। धन्यवाद।